बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण 9. या जगात स्त्रीचे चरित्र लक्षात ठेवायचं नाही, तिचा भूतकाळ आठवायचा नाही असा सर्वमान्य संकेत आहे. उलट पक्षी जिच्याबद्दल वदंता फार अशीच नटी प्राप्त करण्यात, तिच्याशी नाव जोडून घेण्यात आमच्या व्यवसायातील लोकांना धन्यता वाटते. शेवटी नटी ही एक वस्तू आहे, वापरण्यासाठी निर्माण झालेली आहे. आज तिची बाजारात काय किंमत आहे यावर संबंधांचे स्वरूप ठरते. कलह झालेलेच असले तर ते विसरले जातात. 4 दिशांनी फिरून आलेली स्त्रीसुद्धा नव्या नवलाईने या व्यवसायात सन्मानाने मिरवते. पावित्र्य, एकनिष्ठता या साऱ्या मध्यमवर्गीय संकल्पना इथे अजिबात थारा नसतो. किंबहुना गॉसिप कॉलममध्ये आपले नाव गाजवायला उपयोगी ठरणारी कोणतीही बदलौकिक झालेली स्त्रीच सिनेमा व्यावसायिकांना आवडते. तसा हा व्यवसाय म्हणजे ताज्या मांसाची विक्री करणारे केंद्र आहे आणि कधीकधी अपवादभूत अशा देखण्या जुन्या मांसल देहालाही येथे चढावा मिळतो. पण दादाजींसारखी जुनी माणसे संपूर्ण इमान मागतात. बाजारात उतरल्या स्त्रिया त्यांना चालत नाहीत. पूर्वलौकिकाची ते फारशी चिकित्सा करीत नाहीत. खरे पाहता काही अपवाद सोडून या व्यवसायात येणाऱ्या स्त्रिया देहाचा व्यापारच करायला आलेल्या असतात. एकदा स्त्री स्वीकारली की ती आपली मालमत्ता व्हावी अशी आकांक्षा दादाजींसारखे पुरुष ठेवतात. ज्यांना करिअरचे आकर्षण नसते अशा स्त्रिया पुरुषाजवळ कायमच्याही राहण्यास तयार असतात. त्यांचेही बरोबर असते. एरवी त्या कुणातरी टॅक्सी ड्रायव्हर किंवा टर्नर यांच्याबरोबर लग्नाच्या बायका म्हणून दारिद्र्यात राहिल्या असत्या. देवानं दिलेलं रूप आणि प्रयत्नाने मिळवलेली संधी म्हणूनच त्या या क्षेत्रात येऊ शकल्या. नायिका पदाला पोचणाऱ्या थोड्याच असतात. बाकीच्या मिळेल त्याची शय्या सोबत करीत एक दिवस नायिका होऊ अशी स्वप्ने पाहण्यात भरकटत आयुष्य कंठतात. मग मिळेल ती भूमिका, मिळेल तो रोल आणि मिळेल तो मोबदला घेऊन त्या आपले जीवन जगतात. किंवा कंटाळून केव्हा तरी बऱ्याच स्थितीत असणाऱ्या सुरक्षित माणसाशी लग्न करून टाकतात. दादाजींचा एक विशेष होता. त्यांनी चित्रपटात आणलेली प्रत्येक स्त्री पुढे लोकप्रिय झाली. तिला नाव लौकिक मिळाला. कारण त्यांच्या अभिनयाला दादाजी टच झालेला होता. त्या लोकप्रिय आणि म्हणूनच दुर्मिळ असलेल्या स्त्रिया दादाजींनी हाक मारली तर केव्हाही धावत यायच्या. दादाजी त्यांना पुन्हा कधी निमंत्रण देतच नसत. दगडातून मी मूर्ती घडवली असा त्यांना सार्थ अभिमान असे. 1-2 वेळा त्यांनी थोडेफार नाव असलेल्या नट्या नायिका म्हणून स्वीकारल्या होत्या. त्याही पटकथेची आवश्यकता होती म्हणूनच. चंद्रकला अशी एकच स्त्री निघाली की तिने दादाजींसारख्या माणसाचा मूर्ती घडवण्याचा अहंकार संपवून टाकला. दादाजींच्या चित्रपटाव्यतिरिक्त चंद्रकला अन्य कोठे काम करणं शक्य नव्हतं. तिच्या वयाला, रूपाला शोभेल अशी भूमिका दादाजी तयार करीत राहणार हेही उघडच होतं. आता अर्थात येथे वर्षभर त्यांना दुसऱ्या नायिका शोधाव्या लागणार होत्या. कारण चित्रपटात काम करता येण्यासारखी चंद्रकलेची स्थितीच नव्हती. दादाजींचे आत्तापर्यंत एकूण 100 चित्रपट झाले होते. त्यातले 16 सुवर्ण महोत्सवी होते. त्यांच्या एका चित्रपटाने तर उत्पन्नाची सर्व रेकॉर्ड्स मोडली होती. एका चित्रपटगृहात 100 आठवडे चाललेला त्यांचा हा चित्रपटसृष्टीत विक्रम मानला जातो. अतिशय सावकाश चित्रपट काढण्याची त्यांची प्रथा असूनही त्यांच्या हातून इतके चित्रपट काढले गेले कारण 24 तास ते चित्रपटाच्या जगातच वावरत होते. आणि एक चित्रपट चालू असतानाच त्यांची पुढच्या चित्रपटाची योजना पूर्ण झालेली असते. स्वतःचा स्टुडिओ, लॅबॉरेटरी, डिस्ट्रीब्युशन ऑफिस असल्यामुळे त्यांची प्रदीर्घ कारकीर्द यशस्वी ठरली होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करावा असे फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनने ठरवले. दादाजींनी आढेवेढे घेतले, पण लोकाग्रहास्तव त्यांनी संमती देणे भाग पडले. अगोदरच विश्वामित्री दुनिया निर्माण करण्याबद्दल चित्रपटसृष्टी प्रसिद्ध आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत
ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा समारंभ पार पडला. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील एक दृश्य असलेला अमीन सयानीच्या कॉमेंटरीने सजलेला एक माहितीपट त्यानिमित्तानं दाखवण्यात आला. ते काम अर्थातच माझ्याकडे सोपवलं गेलं. समारंभ प्रेक्षणीय झालाच, पण त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या हयात असलेल्या सर्व नायकांनी क्रमाक्रमाने येऊन प्रेक्षकांना आणि दादाजींना अभिवादन केलं. त्या अर्थातच पांढऱ्या शुभ्र साडीत आलेल्या. मस्तकावर मराठी पद्धतीचा ठसकेबाज कुंकवाचा टिळा दिसत होता. सर्वात शेवटी आली ती चंद्रकला. तिने स्टेजवर पाऊल ठेवल्याबरोबर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या दिल्या, कारण तिचा उल्लेख सौ चंद्रकला कामत असा केला गेला होता. अभिवादन संपल्यावरती दादाजींच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसली. तेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. चंद्रकला स्टेजवर वावरत असताना गर्भभाराने तिची चाल मंदावली होती. पंतप्रधानांनी आपल्या नर्मविरोधी भाषणात 100 यशस्वी चित्रपट निर्माण करणाऱ्या दादाजींचे मनसोक्त कौतुक केले. पण अखेरीस ते म्हणाले, चित्रपट निर्माण करणारा आपल्यासारखा एक कलावंत त्याने जन्माला घातला तर त्यांची ती सर्वात मोठी कलाकृती ठरणार आहे. यावर लोकांनी जी दाद दिली ती कितीतरी वेळ वातावरणात दुमदुमत होती. मात्र त्याच गदारोळात चंद्रकलेची व माझी दृष्टादृष्ट झाली आणि तिच्या मुखावर उमटले सूचक आणि जिव्हाळ्याचे हास्य माझ्या लक्षात आले. या निमित्ताने मद्रासमध्येही दादाजींच्या चित्रपट कारकिर्दीचा गौरव करावा असे मी नुसते सुचवले. मुंबईत झालेल्या समारंभाला दादाजींचा विरोध होता, पण मद्रासला होणाऱ्या सत्काराबद्दल मात्र त्यांनी ताबडतोब संमती दिली. कदाचित चंद्रकलेला खुश करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असेल, कारण चंद्रकलेचे बालपण, चित्रपटाची आरंभीची वाटचाल मद्रासमध्येच घडलेली होती. आपलं आजचं वैभव दाखवायचं असं तिला वाटणं साहजिकच होतं. शिवाय आत्ताच्या तिच्या अवस्थेत हा आनंद सोहळा उपयुक्त ठरेल असेही त्यांना वाटलं असावं. पूर्वीचे दादाजी आता उरलेले नव्हते, हे तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीत जाणवत होतं. पूर्वी त्यांना स्त्रियांशी वागताना मी पाहिलेलं आहे. त्यावेळी काही कामानिमित्त त्या त्या काळात नायकांना हाक मारण्याचा प्रसंगच आला तर ती हाक अगदी रेखीव असे. ती हाक धन्याची असे आणि हाके बरहुकूम जी कोणी स्त्री असे तिला येणे भाग पडे. पण आता ती त्यांची सारी हाक सुद्धा चंदा किंवा कधी कधी जास्त राडात आले तर चंद्रावती इतकी मुलायम असे की ऐकणाऱ्याला सुद्धा त्यांच्या तृप्त जीवनाची खात्री पडे. ती अधूनमधून त्यांच्या हाकेला ओ देई. तीही तशीच नादमय असे. मराठी तर ती नव्याने शिकली होती. मोडके तोडके मराठी ती आवर्जून बोलायची. चंदा येते अशी काही विचित्र ओ ती हाकेला द्यायची आणि हाकेबर हुकूम लगोलग कधीच यायची नाही. आरशात पाहून कुंकू, डुईवरचा पदर सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करूनच ती दरवाजाच्या चौकटीत येऊन उभी राहायची. रवी वर्म्याच्या एखाद्या चित्रासारखी आणि मग येऊन खोलीत कितीही आसने असली तरी दादाजींच्या आसनाशेजारी येऊन बसायची. काही विचारले तर किंवा फारच आवश्यकता असली तर एखाद दुसरे वाक्य बोलायची आणि तेही मराठीतून. महाराष्ट्रीय पद्धतीच्या ज्या ज्या गोष्टी आपण खुद्द मराठी लोकसुद्धा आधुनिक जगात आचरणात आणत नाहीत त्या गोष्टी ती आचरणात आणे. मला मोठी गंमत वाटे. ज्या स्थानावरती आता येऊन पोचली होती त्या स्थानाच्या दृष्टीने आता या कोणत्याही कृत्रिम उपायांची आवश्यकता नव्हती. पण अखेरीस ती चंद्रकला होती, सर्वस्व मागणारी आणि सर्वस्व देणारी. मद्रासला दादाजी आणि चंद्रकला येणार हे नक्की ठरल्यावर मीही उमेदीने तयारला लागलो. मद्रासमधल्या सर्व चित्रपट व्यावसायिकांची मी एक बैठक घेतली. सर्वांनाच ती कल्पना फार आवडली. त्यांचा जाहीर सत्कार, निवडक पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स, कॉर्पोरेशनच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार हे तर मुख्य कार्यक्रम ठरले होतेच. पण त्याहीपेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स किंवा तशाच मातब्बर संस्थांनी चहाची आमंत्रणेही सुचवली. तीही कार्यक्रमात मी समाविष्ट केली. 3 दिवसांचा एक भरगच्च कार्यक्रम तयार झाला. दादाजी कुठल्याही हॉटेलमध्ये राहू शकले असते, पण माझ्याच घरी त्यांनी राहावं अशी माझी इच्छा होती. त्यांच्यावर माझा हक्क होताच आणि त्यांनी नकार देण्याचे काही कारणही नव्हते. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आणि मी मद्रासमधील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात गढून गेलो.
पहिली अडचण होती ती मेघनेची. चंद्रकलेबरोबरच दादाजी घरी राहणार होते आणि मेघनेला चंद्रकलेचे आमच्या घरी राहणे आवडेल किंवा नाही अशी मला शंका होती. चंद्रकलेबरोबरचे माझे संबंध ही जगजाहीर गोष्ट होती, जरी तो इतिहास झालेला असला तरी. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने या गोष्टीला तत्काळ संमती दिली. कसलेही आडेवेडे घेतले नाहीत. आमचे घर खूप मोठे होते. दिवाणखाना तर 50-50 माणसांना सामावू शकेल इतका मोठा होता. डायनिंग रूम ही मोठी होती. नोकर चाकर भरपूर होते. मी पैसा मिळत होतो आणि कलादृष्टी असणारी मेघना त्या पैशाचा सदुपयोग अतिशय कौशल्याने करीत होती. वरच्या मजल्यावर 3-4 प्रशस्त बेडरूम्सही होत्या. त्या बांधताना प्रत्येक मुलाला स्वतंत्र खोली असावी असा विचार केलेला होता. त्यामुळे जागेची अजिबात कमतरता नव्हती. दादाजींच्या मुक्कामात त्यांना हवा असेल तितका एकांत मिळावा अशी आमची इच्छा होती. म्हणून आम्ही स्वतः वापरत असलेली जी मास्टर बेडरूम होती तिच्यातच दादाजींना उतरवायचं असं ठरवून टाकलं. दादाजी केवळ मोठे कलावंत होते किंवा आमच्या व्यवसायातील एक मातब्बर शक्ती होती, यापेक्षा ते माझे गुरु होते आणि त्यांच्यामुळे मी या पदवीला पोचलो याची जाण मेघनेला नक्की असेल. तिच्यात उत्साहाचे एक वारे शिरले होते. एरवीसुद्धा आमचं घर चकचकीत आणि टवटवीत असेच, पण आता दादाजींच्या आगमनाप्रित्यर्थ ते अधिक आकर्षक करण्याचा तिचा प्रयत्न होता. ड्रायव्हर, माळी, स्वयंपाकी, वरकाम करणारे नोकर यांना सुद्धा नवे कपडे मिळाले आणि कसे वागायचे याच्या सूचनाही मिळाल्या. थोडक्यात दादाजींच्या स्वागतासाठी आमचे घर सिद्ध झाले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे बाहेरचे कार्यक्रम मूळच्या योजनेत होतेच. त्यात 1-2 कार्यक्रमांची मेघनेने भर घालायला लावली. मद्रासमधील महाराष्ट्रीय मंडळाचा एक कार्यक्रम व नारी मंचाचा दुसरा कार्यक्रम, पण कार्यक्रम आखताना दादाजींच्यावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला मात्र आम्ही विसरलो नव्हतो. दिवाणखान्यात सन्मानपूर्वक टांगलेल्या दादाजींच्या फोटोमुळे ते कोण आहेत याची कल्पना अश्विनी, भरत आणि ललितेला होतीच. मुलांनीही कोणत्या कार्यक्रमाला आणि किती वेळ हजर राहायचे याच्या स्पष्ट रेखीव सूचना मेघनेने दिलेल्या होत्या. दादाजी विमानाने आले. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील अगदी निवडक 20-25 माणसे हजर राहणार होती. मी आणि मेघना तर यजमानच होतो. दादाजींचे आगमन झाल्याबरोबर सर्वांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. विमानातून आलेले इतर प्रवासी सुद्धा तेथे घोटाळत राहिले. दादाजींना नेण्या आणण्यासाठी एक स्वतंत्र गाडीही मी तयार ठेवली होती. आम्ही घरी आलो तेव्हा दरवाजात माझ्या 3ही मुलांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. त्या घरेलू आणि अल्पवयस्क मुलांच्या स्वागताने दादाजी तर भारूनच गेले, पण चंद्रकलाही गहिवरली होती हे सहज लक्षात आलं. ज्या घरातून आपल्याला एक काळी अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं, त्याच घरात आपलं हे पुष्पहारानं झालेलं स्वागत पाहून तिचे डोळे अगदी डबडबले. तिच्या खांद्यावर मेघनाचा पडलेला हात पाहून मलाही बरे वाटले. आता चंद्रकला दादाजींची पत्नी म्हणून या घरात प्रवेश करीत आहे म्हणून हे स्वागत होत आहे का गर्भभाराने अवघडलेल्या एका स्त्रीला हा सन्मान मिळत आहे याचा विचार मी करीत होतो. तेवढ्यात मेघना माझ्याकडे पाहून तामिळीत बोलली, तुम्ही चंद्रकलेबद्दल ही माहिती मला सांगितलीच नव्हती. मी म्हणालो, सांगण्यासारखे यात काहीच नव्हते. पाहता क्षणी तुला कळणार होते. त्यासाठी नाही मी म्हटलं. दादाजी कितीही मोठे असले तरी गर्भवती स्त्रीची सुखदुःखे त्यांना काय कळणार. बाईचे डोहाळे जेवण करायला नको का. आता दादाजींनाच एक दिवस मुक्काम वाढवायला सांगा, म्हणजे मी तो कार्यक्रम व्यवस्थितपणे करू शकेन. आमच्या तमिळ भाषेत चाललेल्या संभाषणाचा दादाजींना काही बोध होत नव्हता, पण चंद्रकलेच्या डोळ्यात मात्र विलक्षण कृतज्ञता आणि हर्ष दाटला होता. कदाचित तिच्या या उद्गाराने लज्जित झाल्यामुळे ती मेघनेच्या अधिक निकट सरकली. मला मात्र त्या परिस्थितीचे थोडे हसू आले, पण ते दाखवण्याची ही वेळ नव्हती. आपल्याच नवऱ्याच्या मुलाचे असे आगत स्वागत करणारी मेघना, तिला खरी परिस्थिती समजली असती तर कशी वागली असती.
दादाजी माझ्या मुलांशी, विशेषतः भरतशी बोलण्यात गुंग होते. आमच्याबरोबर आलेले माझे 2-3 मित्र गुरुपाद स्वामी नारायण राव हे दिवाणखान्यात येऊन केव्हा स्थानापन्न झाले. दादाजींना त्यांचे काही सोयरसूतक नव्हते. ते मुलांबरोबर बोलण्यात चांगलेच गुंतलेले होते. मुले त्यांना भाग दाखवायसाठी घेऊन गेले. आमच्या कुणाकडेही न पाहता ते त्यांच्याबरोबर बागेत गेले. आमच्या बंगल्यातील बाग अभिमान वाटावा अशीच होती. प्रशस्त आवार होते. मेघनेने जाणीवपूर्वक नियोजनाबद्ध निर्माण केलेली बाग, विशेषतः त्यातील गुलाबांची लागवड ही सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असे. प्रवासातून आल्यामुळे दादाजी शिंदलेले आहेत असे कुठे जाणवतच नव्हते. त्यांच्या स्वागतासाठी मी, माझी बायको, माझे मित्र ताटकळत होतो याचा विसर पडून ते मुलांबरोबर बाग न्याहाळीत मोठ्या मजेत फिरत होते. माझी धाकटी मुलगी ललिता ही त्यांचा हात हातात घेऊन ऐटीने आपल्या मालकीची बाग दाखवित होती. दादाजी एवढे मुलात रमत असतील असे मला कधीच वाटले नव्हते. एकतर त्यांच्याजवळ मुले कधी जात नसत, तशी त्यांना संधीही मिळत नसे. पण आपल्याला मूल झाले नव्हते याची खंतही कधी त्यांच्याबरोबर वावरताना मला जाणवली नव्हती. मुलांशी बोलण्यात ते इतके रमू शकतात हे खरे सुद्धा वाटले नसते. आता त्यांचे नाव लावणारा मुलगा जन्म पावणार होता, म्हणून तर त्यांच्या जीवनात कायापालट झाला नव्हता. त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी केलेली चहा, कॉफी आणि इतर खाण्याचे पदार्थ गार होत चालले होते. तेव्हा मी मोठ्या मिनतवारीने मुलांच्या घोळक्यातून त्यांना काढून दिवाणखान्यात आणले. येता येता दिवाणखान्यात बसल्या बाकीच्या सर्वांकडे पाहून ते म्हणाले, चंदा, 1-2 दिवस आपला मुक्काम वाढवावा लागेल असं दिसतं. या मुलांसाठी तुम्ही काही कार्यक्रमच ठेवला नाही. नुसते गर्दीचे, स्वागताचे, हारतुऱ्यांचे कार्यक्रम आपण सकाळ संध्याकाळ करणार. मुलांसाठी 1 दिवस मी सर्कसला जाणार आहे. 1 दिवस सकाळी त्यांच्याबरोबर बीचवर जाणार आहे. आणि वर्ग राघव, मोठ्यांसाठी खूप चित्रपट तू आणि मी तयार केले. पण या मुलांच्या दृष्टीनं आपण आपलं माध्यम वापरलंच नाही. तू असं कर, तुझ्या कामाच्या गर्दीतनं थोडा वेळ काढ आणि लहान मुलांच्या आनंदासाठी एक चांगली कथा तयार कर. त्यात संदेश बिंदेश काही नको, हां, निव्वळ मज्जा. त्यात आपण सर्कसचा उपयोग करू, झूचा उपयोग करू, बागांचा उपयोग करू. 2-3 तास मुलं नुसती खिळून राहिली पाहिजेत. इतके दिवस पैसे मिळवण्याचा धंदा केला, समजा हे बालचित्र लोकांना आवडलं नाही तरी काही बिघडत नाही. मी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याची घोषणाच करून टाकतो. आम्ही सगळेच, त्यातही मी, त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो. या माणसाच्या डोक्यात सिनेमाशिवाय दुसरा काही विषयच नसतो हा माझा अनुभव होताच. पण एका परक्या गावात अगदी अपरिचित माणसांसमोर एवढा प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर सुद्धा हा माणूस नवनिर्मितीची घोषणा करू शकतो आणि नवनव्या स्वप्नांचा मागोवा घेऊ शकतो, याने आम्ही आश्चर्यचकित झालो. 60 वर्षे उलटून गेलेली आहेत याची कोणतीही खूण या माणसाच्या शरीरावर जशी नव्हती तशी त्याच्या मनावरही उमटलेली नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.